गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी थोड्या घाईत आहे बिकॉज आता माझे एक्झाम्स झाले, प्रॅक्टिकल्स झाले आणि फायनली माझे वेकेशन्स सुरू झालेले. सो येस, नाव आय एम लिगली एन्जॉईंग द हॉलिडेज. तसं पण मी अभ्यास नव्हता केला एक्झाममध्ये, म्हणजे केला पण इतका नव्हता केला. म्हणजे तेव्हा पण एन्जॉयमेंट सुरूच होती बिकॉज कुछ भी हो जाए मस्ती नाही रुकनी चाहिए. सो येस, आणि आता मी चाललेली माझ्या आजीच्या घरी, म्हणजे माझ्या नानीकडे, माझ्या मम्मीच्या मम्मीकडे. आणि ते काही खूप लांब नाही राहत, इकडेच राहता. मी तुम्हाला दाखवेल बिकॉज इकडून असं असं जायचं आणि त्यांचं घर आहे. सो येस, मी आता तिकडे चालली आहे फॉर द लंच बिकॉज आज आहे पुरणपोळी आणि आंब्याचा रस, जो की उन्हाळा स्टार्ट झाला. बट ॲक्च्युली नाशिकमध्ये उन्हाळा नाही आहे, मीन्स पाऊस पण आहे, ऊन पण आहे, सगळं असं एकत्र मिक्स ऑफ सीझन्स झालेलं आहे. सो येस, सो मी आता रस आणि आंबा रस आणि आंबा, पुरणपोळी आणि रसचं जेवण करायला चालली आहे. सो आता मी रेडी होते आणि थोडीशी चिकचॅट करू आपण. सो गाईज, नाव आय एम बॅक टू माय पोझिशन. जे की माझ्या सेकंड व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी इकडंच व्हिडिओ काढलेला, तो गेट रेडी विथ मी होता टाईप, नॉट एक्झॅक्टली गेट रेडी विथ मी बट त्या टाईपमध्येच होता. सो येस, आता मी रेडी होती आणि ऑल्सो मी माझे स्किन केअर प्रोडक्ट्स रिस्टॉक केलेले. सो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी काही असं एकदम जे जास्त लोक स्किन केअर यूज करताना ते नाही यूज करत. माझे सगळे डर्मॅटॉलॉजिस्टने रेकमेंडेड प्रोडक्ट्स आहे जे मी यूज करते. सो मी ते आता रिस्टॉक केले. सो दिस इज द मॉइश्चरायझर, you can see, yeah, and this is the face wash, focus, and also you can see मला पिंपल्स झालेले जे की आंब्या खाण्यामुळे झालेले ऑफकोर्स. सो मी म्हणजे हे पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. सो ही एक क्रीम आहे जिचं नाव आहे डेरिवा CMS. ती पिंपल्सवर इतकी डॅम वर्क करते, म्हणजे इट वर्क्स लाईक मॅजिक. एकदम भारी वर्क करते. म्हणजे तुम्ही आता मी लावत नाही बिकॉज मी कालच घेतले सगळे प्रोडक्ट्स. सो मी काल नाही लावले बिकॉज मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं ते. सो मी आता ते आज लावेल आणि तुम्हाला उद्या दाखवेल की ते हे बघा इथं पिंपल आहे. ऑल्सो सनस्क्रीन, यू कॅन सी दिस इज द सनस्क्रीन. सो येस, आणि मी अजून मॉइश्चरायझर पण उघडलेलं नाही आहे. मी ते ब्लॉगमध्येच लाईक मी असं ठरवलेलं की ठीक आहे ब्लॉगमध्ये दाखवेल तर तेव्हाच ओपन करेल बिकॉज माझं जे जुनंवाला मॉइश्चरायझर आहे ना ते संपलं आणि ते हेच होतं. सो येस, पिंक कलर. सो थोडंसं शेक करून घ्यायचं. अँड हे ना ॲक्च्युली माझी कॉम्बिनेशनवाली स्किन आहे, नॉट रिअली ड्राय किंवा नॉट रिअली ऑइली. सो त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. वी आर डन विथ द मॉइश्चरायझर. आणि सनस्क्रीन ही आहे. सो ॲक्च्युली माझी ऑलरेडी एक यूज झालेली आहे याच्यातली आणि ती अजून हे पण आय गेस मी अनबॉक्स करायचं विसरली आहे. सो दिस इज द सनस्क्रीन. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं असेल की सनस्क्रीन आपण तीच घेतो ज्याच्यामध्ये SPF 50 असतं आणि PA 3+ असतं. सो यू कॅन सी. आणि ॲक्च्युली माझी ही अजून संपलेली नाही आहे. सो मी ही कम्प्लिटली काढली नाही अजून. येस, मोस्टली जे सनस्क्रीन्स असतात ना ते आपल्या चेहऱ्यावरती असं व्हाईट पॅचेस वगैरे येतात यु नो. सो ह्या सनस्क्रीनचं तसं नाही आहे. ही यू कॅन सी, म्हणजे जास्त व्हाईट पण नाही आणि ग्लो येतो, लाईक इन्स्टंट ग्लो येतो चेहऱ्यावरती, तुम्हाला दिसत असेल. मी काय असं स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही बनवत आहे, मी तुम्हाला पहिले पण बोलली. मी हे जस्ट मला आवडलं हे प्रोडक्ट, सो देअरफॉर. आणि असं पण चिटचॅट करायला दुसरं काय नव्हतं. सो येस, आपण गेट रेडी विथ मी करतो आहे, नॉट लाईक तो रिअलवाला गेट रेडी विथ मी की मी आउटफिट वगैरे घालेल. मी माझ्या लाईक नाईट ड्रेस म्हणता येईल त्यात आउटफिटमध्ये आहे बिकॉज मला इकडेच जायचं आहे, जेवायला जायचं, मला तर कुठे शॉपिंग नाही जायचं की मी खूप जास्त गेट रेडी होईल. सो या ऑल्सो गाईज, तुम्ही जितकं स्किन केअर तुमच्या चेहऱ्याला करता ना तितकंच इक्वली स्किन केअर तुमच्या नेकला केलं पाहिजे. ओके, म्हणजे फक्त चेहऱ्याला करताय नो, तुमची नेक पण डिझर्व करते तितकं स्किन केअर जितकं तुमचा चेहरा डिझर्व करतो. आणि सनस्क्रीन पण इक्वली तुम्ही जितकं तुमच्या चेहऱ्याला लावताय तितकंच तुम्ही तुमच्या नेकला लावली पाहिजे बिकॉज इट्स अ रिक्वायरमेंट. बिकॉज तुमची जी नेक आहे ती पण डिझर्व करते स्किन केअर. आणि मी जे तुम्हाला बोलले ना ही पिंपलवाली क्रीम, ही दिवसा नाही लावत, ही रात्री लावता. आणि त्याचे 2 क्रायटेरिया, एक म्हणजे तुम्ही लावून झोपू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही लावून आफ्टर 15 to 20 minutes तुम्ही यू कॅन वॉश इट आउट. सो ये
मी काय ॲक्सेसरीज पण नाही घातलेले, काहीच नाही. मी असं कॉलेजला वगैरे जाते ना, तर आय एम फुल ऑफ ॲक्सेसरीज. लाईक मी इयरिंग घालेल, देन माझे नेल्स विल बी डन, नेकलेस, रिंग्स वगैरे, ब्रेसलेट्स, कडा अँड ऑल. बट घरी आय एम टोटल एकदम लेझी पर्सन. ऑल्सो गाईज माझ्याकडे लिप बामचं कलेक्शन यू कॅन सी. आणि अजून एक माझं आज एक पॅकेज आलेलं आहे, दॅट्स फ्रॉम हायफन. सो त्याचे पण लिप बामचं मी अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवेल. आणि माझं फेवरेट निव्याचं जास्त इथं, पण माझं फेवरेट ना, करंट फेवरेट आहे हे लॅक्मेचं लिप बाम. बिकॉज खूप जास्त टेंटेड आहे ते, आणि ते अराउंड 4 to 5 hours राहतं. म्हणजे तसं तर ते बोलतं की 12 hours, सगळ्या लिप बाम्सला लिहिलेलं असतं 12 hours, बट नो, 12 hours कुठलंच लिप बाम नाही राहत. ते तुमच्या ओठांवर जास्तीत जास्त 1-2 तास राहील. सो येस, you can see I am doing my hairs. Also guys, wooden comb यूज करा, इट्स गुड फॉर युअर हेअर हेल्थ. मी झुडिओमधनं हे 2 रबर बँड्स घेतले, हे बघा, सच क्यूट. ऑल्सो गाइज, दिस इज माय हेअर क्लिप्स कलेक्शन. हे क्यूट क्लिप्स हे पण मी झुडिओमधनं न्यू घेतले. सो येस. आणि माझ्याकडे ना असे हे वाले जे आहेत ना, असे खूप सारे क्लिप्स आहेत, बिकॉज मला ते क्यूट क्लिप्स लावायला खूप आवडतं. ते लुक्स रिअली सो क्यूट. सो येस. अँड ऑल्सो माय पोनीटेल इज रेडी, यू कॅन सी. आणि हे बघा, हे इथं असं, इट लुक्स लाईक दिस. खूप प्रिटी दिसतं. वी आर डन. सो वी आर रेडी. सो येस गाईज, आता मी चालली आहे माझ्या आजीकडे. लेट्स गो. हे आम्ही पोचलो आजीच्या घरी. ऑल्सो इकडे एक मोठी बिल्डिंग बनती आहे. हे बघा, यांनी असं घुंगरू लावलं बिकॉज बाकीच्यांचा गेटचा आवाज येतो. सो ते कळलं पाहिजे की आपलाच गेट वाजला आहे असं, त्याच्यासाठी. हे बघा बाबा, ही बघा, ही माझी आजी, ही पण माझी आजी, ही पण आहे बरं का, ही माझ्या आजीची बहीण आहे. आणि ते अशा आउटफिटमध्ये नाही राहत, चांगल्या आउटफिटमध्ये राहतात, पण मग आज त्यांना काम करायचं होतं म्हणून ते कम्फर्टेबल फिट्समध्ये. हां. आणि तो कुठे मसाला घरात तेच घर तर तेच अंगणाच घरात आणि भाऊल घरी बसायचं. माझं पोरं दीपक दिसणार चांगला चुकला असेल. हा मला असेल काही नाही करते बरं का. काय करतोय? असं काय माकडासारखं तोड म्हणून. सो गाईज, इकडे परत गॉसिप सुरू झाली. काय मला वाटलं मलाच तुला भूक देणार नाही. रात्री सांगायचे तर टाकीच राहिला लोक सगळे चेंजच होऊन गेले होते नंतर. My mom is making pakoda and माय नानीज blending the mango juice. उसको grind कर रहे हैं इसीलिए उसको हाँ. अगं मी मागितलं, डायरेक्ट स्वतःच खाऊन घेतलं. फुटो मस्त आहे. वाडा करते आता काही कोणत्या लागणार तर नाही त्यातच फुल करते. आता आमचं जेवण झालं आहे. आता परत गॉसिप सेशन आहे. मावशी, आजी सगळे असते तर गॉसिप असतं. इट्स कंपल्सरी.
म्हणे हे काय म्हणे पप्पाला सोडायला घेऊन जाईल आता पप्पा तुला सोडायला आले काय 8-15 दिवस तर राहू दे हो म्हणे मला येऊन लागायला लागलं ना म्हणे तुझं तिकडे गेली बिली म्हणे मग त्या पोराला सांभाळायला म्हटलं आलंच का तुमचं ते परत जोखाच काढा ना मग ते काही जण नाही का ते 2.5 लाख ना घर मग ते राहतात आता तर मग माणूस काही नाही बुवा, मग त्या घरात का बरं का बरं अशी सुट्टी होती आजी आईला वाटतं तिले. सो गाईज मी ठेवला आहे चहा फक्त 1 कप माझ्या बाबांसाठी. सो यू कॅन सी. आणि बाबा कोरा चहा पिता मीन्स ब्लॅक टी. ते दूधवाला चहा नाही पित. सो माझ्यासाठी तर इझीच आहे, फक्त उकळवायचं आणि गाळायचं, दॅट्स इट. द ब्लॅक टी इज रेडी गाईज. आता जाऊन बाबांना देऊन येऊ. काय वाटतं बघा, पोरीचे चाळून तर लागच ते. भारी चावू लागत घरी सांगितलं. सो गाईज आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे. मला फोन पण चार्ज करायचा आहे आणि अजून थोडेसे काम करायचे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही परत इव्हिनिंगला रात्री आजीकडे जाणार आहे. आणि इकडे आम्हाला अक्षित भेटला, तो कुठेतरी पडून गेला. त्याला बिचारायला चालता पण नाही येते. अँड गाईज घरी येतात पार्सल. सो येस. झोप आता चुकून घेते जाऊ नये डॉक्टरकडे, एक्सरे काढून आण. मी जाते मध्ये. मला हे हायफनचं पॅकेज जे रिसीव्ह झालेलं आहे मला त्याची अनबॉक्सिंग करायची होती. सो फायनली मी आता त्याची अनबॉक्सिंग करते आहे आणि मी तुम्हाला पण दाखवते की कसे आहेत ते लिप बाम. हे असे 2 लिप बाम मला रिसीव्ह झालेले आहे. वन इन द शेड ऑफ मार्शमेलो अँड अदर इन द शेड ऑफ विंटेज. सो मार्शमेलो तर ऑफकोर्स माझं फेवरेट राहणार आहे बिकॉज इट्स पिंक. आणि याच्यामध्ये मला अजून एक ऑप्शन अवेलेबल होता विच वॉज द हेझल. बट मी विचार केला की सेम दोघं पिंक पिंक घेण्यापेक्षा आय शुड ट्राय द ब्राऊन वन. सो येस, मी अजून ते पॅकेट पण नाही उघडलेलं आहे ॲज यू कॅन सी. सो लेट्स जस्ट ओपन इट. सो such a cute packaging. Yes. Now let's open this. ॲक्च्युली मला लिप बामचा खूप जास्त शौक आहे रॅदर दॅन एनिथिंग एल्स. लिप बाम, शूज, आय लव द मटेरियल थिंग्स अँड ऑल द ॲक्सेसरीज विच आय वेअर एव्हरी डे. आत्ता नाही दिसणार तुम्हाला, जे की मी तुम्हाला बोलले मी रोज नाही घालत. इफ देर इज सम काइंड ऑफ ओकेजन, इव्हेंट और मला कुठे जायचं आहे तरच मी घालते. सो या, नो डाऊट्स ऑन दॅट. नो बडी विल से की तू फक्त ॲक्सेसरीज करत राहते आणि घालत तर काही नाही. गाईज मी इथे नाही घालत, बट मी जिकडे घालणं नेसेसरी आहे तिकडे घालते. ओके. सो येस, लेट्स ट्राय दिस 2 शेड्स. उलट होता दिस शेड. सो आफ्टर ओपनिंग द पॅकेज, oh, it's so cute but it's so small. Instant regret, you know. It's about 10 gram and the next one पण तसंच असणार आहे, no doubts. See. Smell is so sweet. I just can't explain in words. But the size of the lip balm is too small. Okay, let it be. So, at first, मी काहीच नाही लावलेलं आहे on my lips. दे आर विदाऊट एनिथिंग. फक्त मी सकाळी ते लिप बाम लावलं होतं जे की फक्त 1 ते 2 तास टिकलं. त्याच्यानंतर मी जेवण केलं. सो या, ते आता नाही आहे. सो लेट जस्ट ट्राय दिस प्रिटी शेड. टेस्ट इज जस्ट सो स्वीट. पूर्ण सी दिस, पूर्ण पिंक पिंक वाइब्स. वेट, लेट मी शो यू द क्लोज लुक की ते कसं दिसतंय. It's so good. Taste is also so good. You can see किती शाईन करताय. कोणीतरी घरी आलं आहे. तुम्ही बेलचा आवाज ऐकला असेल. सो मला माझी शूटची लोकेशन बदलावी लागली फ्रॉम हॉल टू बेड. सो आता मी सेकंडवाले ट्राय करते आहे विच इज शेड विंटेज. सो या, लेट्स ट्राय दिस. सो
ह्याचं पण जे अप्लाय करायचं आहे ना ते सेम आहे, फक्त शेड डिफरंट आहे. सो लेट्स ट्राय इट. ॲज यू कॅन सी ते किती शाईन करत आहे. लाईक इट्स शायनिंग लाईक अ प्रो. म्हणजे बेटर दॅन दॅट वन विच इज मार्शमेलो. त्याच्यापेक्षा दिस वन इज लाईक इट्स सो मच बेटर अँड इट्स टू मच शायनिंग. I just can't take my eyes off from my lips. Hey, also, this is my no makeup look, okay? फक्त सकाळचं मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन. त्याच्यानंतर मी ना तोंड धुतलं आहे ना मी काय केलेलं आहे. इट्स जस्ट मी ॲज इट इज बिकॉज आय डोंट माय सेल्फ विदाऊट मेकअप विथ मेकअप. नो डाऊट्स. मला वाटत असेल की लाईटिंगचा इफेक्ट आहे, की मी हॉलमध्ये जेव्हा तो मार्शमेलोवाला व्हिडिओ बनवला सो तिकडे जास्त लाईटिंग होती वॉट एव्हर. सो मी इकडे पण परत एकदा मार्शमेलोवाला लावून दाखवते जस्ट टू लेट यू नो की रिअली विंटेज इज बेटर. आय डोंट नो यू आर पर्चेसिंग इट ऑर नॉट, बट इफ यू आर लाईक तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये 400 इन्व्हेस्ट करताय सो इट शुड बी वर्थ इट. इट्स नॉट स्पॉन्सर्ड, इट्स नॉट एनी काइंड ऑफ पेड पार्टनरशिप, नथिंग. बट जस्ट बिकॉज मी परचेस केलं आहे सो आय थिंक इफ कोणाला हेल्प लागेल तर दे शुड चूज द राईट वन वाईजली है ना. सो या द विंटेजवाले लिप बाम कम्प्लिटली काढून टाकलेलं आहे फ्रॉम माय लिप्स आणि आता आय एम अगेन अप्लाइंग द मार्शमेलो वन. सो या लेट्स ट्राय दिस. It's so sweet. Like I know lip balms are not meant for it or something else, but you're just a girl. I am just a girl. So just a girl means तुम्ही करता करता थोडं टेस्ट पण लागतं त्याचं. सो या टेस्ट ऑल्सो मॅटर्स. सो I'm not saying की this one is bad or anything else. This one is also nice. पण इफ तुम्हाला जरा जास्त असं लाईक दाखवायचं की या आय वेअर द लिप बाम, लिप ग्लॉस, एनिथिंग एल्स, सो त्याच्यासाठी विंटेज वन जास्त उठून दिसतं. बट मार्शमेलो इज ऑल्सो क्यूट बिकॉज इट्स पिंक अँड नॉट बिकॉज इट्स ओनली पिंक, बट इट ॲक्च्युली वर्क्स लाईक वेल. इट वर्क्स व्हेरी गुड ऑन युअर लिप्स. इफ तुमचे लिप्स असे काही पिगमेंटेड, माझे लिप्स तर पिगमेंटेड नाही आहे बट असतात काही लोकांचे पिगमेंटेड. अँड ऑल्सो याच्यामध्ये ना SPF पण आहे बिकॉज ज्याच्यामुळे तुमचे लिप्स उन्हापासून वगैरे वाचू शकता. So yeah, you can go with anyone, but if you have a combinational skin, as I'm repeating this, then you should go with the vintage one. So yes. माझं जेवण झालं आहे आणि आता मी झोपणार आहे. अँड ऑल्सो वन मोर थिंग, मी आज तुम्हाला सांगितलं की ह्या दोघं लिप बाममधनं विच वन इज बेस्ट. अँड ऑल्सो असंच मी मला जे पार्सल्स येतील ते मी तुम्हाला सांगेल की लाईक दाखवेल, नॉट सांगेल. सो येस, अँड ऑल्सो आय एम डॅम हॅपी बिकॉज ऑफ माझ्या लिप बामच्या कलेक्शनमध्ये दिस 2 लिप बाम्स आर नाव ॲडेड. सो येस, लाईक, कमेंट, शेअर. Bye bye. Good night. Meet you in my next vlog.